नमस्कार. जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या अंकगणित अभ्यासमाला भाग 13 मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण अभ्यासत आहोत पूर्ण संख्यावरील मूलभूत क्रिया, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यांचा सगळ्यांचा विस्ताराने आपण अभ्यास करत आहोत. यातीलच आता एक उपघटक आहे विभाज्यता कसोट्या. भागाकाराचा भाग आहे. विभाज्य म्हणजे पूर्णपणे भाग जाणारी संख्या. तर ते कोणकोणत्या संख्येचा भाग जाऊ शकतो हे लक्षात घेण्यासाठी आपल्याला त्या संख्येच्या कसोट्या माहिती असणे आवश्यक आहे. तर चला पाहूया क्रमाक्रमाने. एक या संख्येची कसोटी माहितीच आहे तुम्हाला. कोणत्याही संख्येला एकने भाग जातो म्हणजे जातोच. आता दोनची कसोटी पहा. दोनची कसोटी काय म्हणते की समसंख्येला म्हणजे समसंख्या जी असेल तिला दोनने भाग जातो. पण समसंख्या ओळखायची कशी? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 कोणकोणते 0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी एखादा अंक असेल ती संख्या समसंख्या आणि त्या समसंख्याला दोनने भाग जातो. कुठलीही संख्या बघा. आता जसं एकक स्थानी काय आहे 6 आहे म्हणजे ही समसंख्या आहे आणि या संख्येला दोनने भाग जाणार. जोपर्यंत पाळ्यातल्या संख्या आहेत तोपर्यंत आपण लक्षात येणार की या संख्येला भाग जाऊ शकतो. पण मोठी संख्या 3 अंकी 4 अंकी संख्या जर विचारली तर त्यावेळी आपण प्रत्यक्ष भाग देऊन पाहू शकतो का? नाही पाहणार. त्यासाठी म्हणून ही कसोटी लक्षात असणे आवश्यक आहे की याला नेमकं कोणत्या संख्येने भाग जाऊ शकतो. पुढे अपूर्णांकात सुद्धा याचा खूप लहान मोठं रूप करण्यासाठी उपयोग होणार आहे. त्यासाठी कसोटी बिलकुल परफेक्ट लक्षात ठेवा. दोन या संख्येने कोणकोणत्या संख्येला भाग जातो? जी संख्या सम असेल त्या संख्येला. मग समसंख्या कोणती? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी एखादा अंक असेल तर इथे 6 आहे म्हणजे त्या संख्येला दोनने भाग जातो. ठीक आहे. त्यानंतर 3ची कसोटी बघा. ज्या संख्येतील अंकाची अंतिम बेरीज. अंतिम बेरीज मी आधी शिकवलं होतं. अंकाची बेरीज आणि मग ते एक अंकी बेरीज येईपर्यंत. तर ती बेरीज 3, 6 किंवा 9 येत असेल तर त्या संख्येला 3 या संख्येने निश्चित भाग जातो. बघूया कोणत्या पद्धतीने. जसं एखादी संख्या आहे, ही संख्या आहे. आता या संख्येतील अंकांची बेरीज करूया. 3 आणि 9 12, 12 आणि 2 14, 14 आणि 3 17, 17 आली. आता यांची परत बेरीज 7 आणि 1 8 आली का? 3, 6 किंवा 9 नाही म्हणजे या संख्येला 3 ने भाग जाऊ शकत नाही. त्यानंतर दुसरी एखादी संख्या घेऊ आपण. ही संख्या घेऊ. 2 आणि 3 5, 5 आणि 5 10, 10 आणि 3 13, 13 आणि 6 19 होते. 9 आणि 1 परत 10, 10 म्हणजेच 1 येणार का बेरीज? नाही. 3, 6, 9 येत नाही. त्याच्यामुळे याला सुद्धा भाग जाऊ शकत नाही. इथे येण्यासाठी आपल्याला काय करावं लागलं असतं? मग इथला 1 कमी करावा लागला असता. म्हणजे इथं जर 5 असतात तर बघा आता 23,535 जर असताना तर आपल्याला भाग गेला असता. बघा 2 आणि 3 5, 5 5 10, 10 आणि 3 13, 13 आणि 5 18, 18 म्हणजे 8 आणि 1 म्हणजे 9. यांची बेरीज 9 येत आहे म्हणजे 3 ने भाग जाणार. याला करून पहा तुम्ही, नक्की जाणार. म्हणजे त्यांची जी अंतिम बेरीज आहे ते 3, 6 किंवा 9 आली पाहिजे. बघा 3चा पाडा म्हणा बरं. 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, 3 6 18, 3 7 21, 3 8 24. बघा इथून पहा. इथं तर 9 आली आहे. इथे बघा 2 आणि 1 3, 5 आणि 1 6, 8 आणि 1 9, 2 आणि 1 3, 4 आणि 2 6. अशा पद्धतीने 3च्या पाड्यामधल्या सगळ्या गोष्टी तुम्ही सगळ्या संख्या त्या संख्यातील अंकाची बेरीज जर केली तर त्यांची बेरीज 3, 6 किंवा 9च येणार. तर ठीक आहे. लक्षात आलं 3ची कसोटी. 3ची कसोटी काय म्हणते की 3, 6 किंवा 9 बेरीज पाहिजे त्यांच्या अंकाची बेरीज, अंतिम बेरीज. 2 अंकी जर आली तर परत तिला 1 अंकी करून पाहायचा म्हणजे बरोबर आपल्या लक्षात येईल. ठीक आहे. आता 2ची माहिती झालं. 3ची माहिती झाली. 3ची काय म्हणते? बेरीज 3, 6 किंवा 9 पाहिजे. आणि 2ची कसोटी काय म्हणते की ती समसंख्या पाहिजे. आता 6ची कसोटी. 6 हे 2 आणि 3 पासून बनतात म्हणजे 2 3 6 होतात ना. त्यामुळे 6ची कसोटी ह्या दोघांची कसोट्यांची एकत्रित कसोटी होईल. कशी? की त्या संख्येची बेरीज 3, 6 किंवा 9 आली पाहिजे आणि ती संख्या सम असली पाहिजे. जसा आता ही जी संख्या आहे या संख्येला 3 ने भाग जातो पण 2 ने जाणार का? नाही. कारण ही समसंख्या नाही. म्हणजे 6 ने जाणार का? नाही. तर हीच संख्या जर आता कुठली असती? ही संख्या आता पहा
8 आणि 4 12, 12 आणि 2 14, 14 आणि 6 20, 20 आणि 3 23, 23 परत इथं 5 होणार. आपल्याला किती 3 6 किंवा 9 आली पाहिजे. मग 5 2 6 7 7 आणि इथे परत 2 आहे. तर पहा ही जी संख्या आहे हिची बेरीज किती येते 9 येत आहे आणि ही समसंख्या आहे म्हणजे या संख्येला 6 ने भाग जाणार. ओके, म्हणजे 522 या संख्येला 6 ने भाग जाणार. तुम्ही देऊन पहा जाईल नक्की. म्हणजे त्यांची बेरीज 3 6 9 आली पाहिजे आणि ती समसंख्या असली पाहिजे. म्हणून मी हे एकत्र लिहिले 2 3 आणि 6 लिहिले. इथे 4चा वगैरे नाही लिहिले याच्यासाठी की 2 आणि 3 ची मिळून 6 ची कसोटी बनते. 2 ची लक्षात आली समसंख्या, 3 ची आली बेरीज 3 6 9 आणि 6 ची काय की 3चा आणि 2चा एकत्रित. लक्षात राहील. हा, त्यानंतर आपण 4 ची कसोटी पाहू. 4 ची कसोटी काय म्हणते की एकक आणि दशक स्थान मिळून तयार होणाऱ्या संख्येला 4 ने भाग असल्यास म्हणजे आपल्याला 2 अंकी संख्या भाग देऊनच पाहावं लागतील. 2 अंकी संख्या कुठली जर असेल तर त्या संख्येला जातो का म्हणून पाहूनच पाहावं लागेल. कारण इथे या संख्येमधून आपल्याला असं दृश्य पाहिल्याबरोबर लक्षात येणार नाही. पण 3 किंवा 4 अंकी संख्या असेल तर शेवटचे 2 अंक जर हे असतील जसं पहा आता ही संख्या आहे. आता इथं पहा शेवटचे 2 अंक काय आहेत 88 आहेत. तर याला 4 ने भाग जातो ना जातो. 22 × 88 तर त्यामुळे ह्या पूर्ण संख्येला याने जातो. किंवा शेवटचे 2 अंक 0 म्हणजे एखादा अंक लिहू आपण. ही संख्या आहे तर शेवटचे 2 अंक 0 आहेत तर या सुद्धा संख्येला 4 ने भाग जातो. त्यानंतर 8 ची कसोटी काय म्हणते की 3 संख्यापर्यंत शेवटचे 3 अंक किंवा 3 0. तर 8 ची कसोटी घेताना आपण पहा अजून ही संख्या जसं आहे तर शेवटचे 3 अंक काय आहेत 328. आता 328 ला भाग जातो का म्हणून आपल्याला पाहावं लागणार आहे कारण आपल्याला त्याच्याशिवाय लक्षात येणार नाही. मग 8 × 32 आणि 8 × 1 8 जातो म्हणजे या पूर्ण संख्येला भाग जातो. म्हणजे 3 अंकापर्यंतची संख्या म्हणजे शतकपर्यंतच्या संख्येला आपल्याला तपासून पाहावं लागणार आहे. मग त्यानंतर तपासण्याची गरज नाही. 4 मध्ये शेवटचे 2 अंक इथे त्या शेवटच्या 2 अंकाला किंवा शेवट 0 असणाऱ्या संख्येला 4 ने भाग जातो. तसाच 8 ने शेवटच्या 3 अंकाला भाग गेल्यास किंवा शेवटचे 3 अंक 0 असल्यास शेवटचे 3 अंक 0 म्हणजे जसं हे आहे 3 अंक 0 म्हणजे या संख्येला सुद्धा 8 ने भाग जातो. 4 आणि 8 ची कसोटी मिळती जुळती आहे. आता पाहूया आपण 12 ची कसोटी. डायरेक्ट 12 का गेलं की तुमच्या लक्षात राहावं. पहा 4 आणि 8 सारखे सारखे आहेत. आधी काय पाहिलं आपलं 2 ची 3 ची 2 ची आणि 3 ची मिळून 6 ची पाहिली. तसंच आता 4 ची पाहिली 4 ची शेवटचे 2 अंक आणि 8 मध्ये शेवटचे 2 अंक शेवटचे 3 अंक. आता 12 मध्ये काय म्हणते पहा की 4 ने आणि 3 ने 4 ने आणि 3 ने म्हणजे 4 ने भाग गेला पाहिजे आणि 3 ने भाग गेला पाहिजे. तर 3 ने भाग जाण्यासाठी बेरीज किती आली पाहिजे 3 6 9 आणि 4 ने भाग जाण्यासाठी काय पाहिजे की शेवटचे 2 अंक. तर तेव्हा आपल्याला त्या संख्येला 12 ने भाग जातो हे लक्षात येईल. आता ही या संख्येला 4 ने भाग गेला 3 ने जाणार का बघूया आपण. 3 ने जाणार का 3 ने जाण्यासाठी बेरीज किती आली पाहिजे 3 6 किंवा 9 5 9 5 14 14 आणि 8 22 22 आणि 8 30 होतात. 30 म्हणजे 3 म्हणजे 3 ने भाग जातो ना. त्याची बेरीज 3 आली म्हणजे 3 ने भाग जातो. 4 ने गेला म्हणजे 12 ने सुद्धा जाणार. 3 ने भाग जाणे आणि 4 ने भाग जाणे म्हणजे 3 ची कसोटी आणि 4 ची कसोटी यांचा एकत्रित जर वापर केला तर ते 12 ची कसोटी आपल्याला मिळणार. 4 ची कसोटी काय म्हणते की शेवटचे 2 अंक हे त्यांना भाग गेला पाहिजे किंवा शेवटचे 2 अंक 0 असले पाहिजे. 8 ची कसोटी काय म्हणते शेवटचे 3 अंक त्यांना भाग गेला पाहिजे किंवा शेवटचे 3 अंक 0 राहिले पाहिजे. म्हणजे शेवटच्या 3 अंकांना भाग गेला पाहिजे किंवा शेवटचे 3 अंक 0 असले पाहिजे. ही 8 ची कसोटी ती 4 ची कसोटी. आणि 12 ची कसोटी 4 त्रिक 12 लक्षात ठेवायचं. म्हणजे 4 ची कसोटी आणि 3 ची कसोटी मिळून 12 ची कसोटी. चला पुढे जाऊ. पुढे 9 ची कसोटी एकदम सोपी आहे. 9च्या कसोटीमध्ये त्या अंकांची किंमत जी अंकांची बेरीज जी आहे ती 9 आली पाहिजे. जसं आपण 3 6 9 आली होती ना 3 मध्ये तसा 9च्या कसोटीसाठी त्या अंकांची बेरीज फक्त 9 आली पाहिजे. तसं ही जी संख्या आहे या संख्येची बेरीज किती होते 5 आणि 3 8 8 आणि 1
9 म्हणजे या संख्येला 9 ने भाग जाणार. ही संख्या पहा, या संख्येला 6 आणि 6 12, 12 म्हणजे 2 आणि 1 3 होते. म्हणजे या संख्येला जाणार का भाग? नाही जाणार. आपल्याला किती बेरीज पाहिजे? 9च पाहिजे. तर त्या संख्येला 9 भाग जातो. बघा आता 9चा पाळा तुम्ही पाहिले का? 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 4 36, 9 5 45, 9 6 54. बघा याची बेरीज करून पहा बरं. 8 आणि 1 9, 7 आणि 2 9, 6 आणि 3 9, 4 आणि 5 9, 5 आणि 4 9. म्हणजे 9चा भाग जाणाऱ्या सगळ्या संख्यांची बेरीज किती येणार? 9च येणार. ठीक आहे. 9चा एकदम सोपा आहे. त्यानंतर 18ची कसोटी बघा. 18ची कसोटी काय म्हणते की 9चा भाग गेला पाहिजे, म्हणजे बेरीज 9 आली पाहिजे, आणि दुसरा कसा ती समसंख्या असली पाहिजे, म्हणजे 2चा भाग येतो. कारण 9 दुने 18 आहे ना, 9 दुने 18, त्याच्यामुळे तो 2चाही भाग गेला पाहिजे आणि 9चा सुद्धा भाग गेला पाहिजे. तर त्या संख्येला 18 ने भाग जातो. आता पहा, ही जी संख्या आहे 531, हिला 9 ने भाग जातो, पण 2 ने जातो का? नाही, कारण ही विषम संख्या आहे, त्यामुळे हिला 18 ने भाग जाऊ शकत नाही. आता दुसरी संख्या पहा आपण. ही जी आहे संख्या, या संख्येची बेरीज किती येते? 4 2 6, 6 आणि 3 9, 9 आणि 0 9, बेरीज आली 9. समसंख्या आहे, म्हणजे या संख्येला 18 ने भाग जातो. राहिलं लक्षात? 9 आणि 2 मिळून 18ची कसोटी. त्यानंतर 11ची कसोटी पाहूया. 11ची कसोटी खूप मजेशीर आहे. 11ची कसोटी काय म्हणते की समस्थानच्या अंकाची बेरीज व विषम स्थानच्या अंकाची बेरीज यातील फरक 0 किंवा 11च्या पटीत असला पाहिजे. आता पहा, एखादी संख्या घेऊया आपण. हा, समस्थान कोणकोणते आहेत? 4 2, किती आहे यांची बेरीज? 6 4 10, 10 2 12. त्यानंतर विषम स्थान 6 2 8, 8 आणि 3 11. यांचा फरक आला का? 0 नाही आला, म्हणजे या संख्येला भाग जाऊ शकत नाही. आता 12 येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? इथे 1 वाढवावं लागेल विषम स्थानामध्ये. मग वाढवला समजा 3 केला, म्हणजे 23 63 46 जर केला तर इथे सुद्धा 12 येईल, म्हणजे यांचा फरक किती? 20चा आला, म्हणजे या संख्येला 11 ने भाग जाऊ शकतो. म्हणजे बघा, 23 63 आणि 46 ही जी संख्या आहे, येथील दशक स्थान म्हणजे एक एक अंक सोडून यांची बेरीज 6 4 10 2 12. त्यानंतर यांची बेरीज 6 आणि 3 9, 9 आणि 3 12. यांची वजाबाकी 0 आली पाहिजे, किंवा 11 22 33 म्हणजे 11चा भाग जाणारी आली पाहिजे. तर ती जरी येत असेल तर त्या संख्येला 11 ने भाग जातो. एकदम सोपा आहे, मजेशीर पण आहे. तुम्ही वेगवेगळ्या संख्या करून त्याची तपासणी करून पहा. चला पुढे 5ची कसोटी. 5ची कसोटी एकदम सोपी आहे. एकक स्थानामध्ये एक तर 5 पाहिजे किंवा 0 पाहिजे. 5चा आपण पाडा म्हणतो ना, 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 आला, 5 24, 0 आला, 5 5 25, 1 मध्ये 5 आला, 5 6 30, 0 आला. अशा पद्धतीने पहा, 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 24, 5 5 25, 5 6 30. एकक स्थानी 5 येत आहे किंवा 0, 5 0 5 0. तर सोपे आहे एकदम. 5चे 5 किंवा 0 एकक स्थानी असणाऱ्या संख्येला 5 ने भाग जातो. त्यानंतर 10ची कसोटी त्याच्यापेक्षा सोपी आहे. ज्या संख्येच्या शेवटी एकक स्थानामध्ये 0 आहे त्या सगळ्या संख्येला 10 ने निश्चित भाग जातो. त्यानंतर 15ची कसोटी. 15ची कसोटी 3 आणि 5ची मिळून बनते, म्हणजे 3 5 15 होते ना, त्यामुळे 3ची कसोटी काय म्हणते की त्याची बेरीज किती आली पाहिजे? 3 6 9. आणि 5ची कसोटी काय म्हणते? एकक स्थानामध्ये 5 पाहिजे किंवा 0 पाहिजे, तरच त्या 15चा भाग जाऊ शकतो. तर बघा, ही एक संख्या आहे. 3च्या कसोटी लागू पडते का? 3 आणि 1 4, 4 आणि 5 9 लागू पडला. 5ची कसोटी लागू पडते का? लागू पडली. एकक स्थानी 5 आहे, म्हणजे या संख्येला 15 ने भाग जाणार. दुसरी एक संख्या पाहू आपण. ही संख्या आहे. आता या संख्येला 3 ने भाग जाणार का? जाणार, कारण 2 आणि 1 3 होत आहे.
त्यानंतर 5 ने भाग जाणार का? जाणार. एकक स्थानी 0 आहे म्हणजे या सुद्धा संख्येला 15 ने भाग जाऊ शकतो. तर अशा पद्धतीने 15 ची कसोटी 3 आणि 5 मिळून, त्यानंतर 12 ची कसोटी आपण कोणकोणत्या याने पाहिले? 4 आणि 3. त्यानंतर 6 ची कसोटी 3 आणि 2. 4 ची कसोटी शेवटचे 2 अंक भाग गेले पाहिजे किंवा 0-0 असला पाहिजे. 8 ची कसोटी शेवटचे 3 अंकाला भाग गेला पाहिजे किंवा शेवटचे 3 अंक 0-0 असला पाहिजे. त्यानंतर कुठली पाहिली होती आपण? 18 ची पाहिली होती. 18 ची काय म्हणते? 9 आणि 2 ची एकत्रित कसोटी 18. त्यानंतर 11 ची कसोटी काय म्हणते? समस्थांच्या अंकाची बेरीज आणि विषमस्थांच्या अंकाची बेरीज यांची बेरीज, बेरीजचे मधील फरक 0 असला पाहिजे किंवा त्याला 11 ने भाग गेला पाहिजे. त्यानंतर आपण 5 ची पाहिली. 5 च्या कसोटीमध्ये काय? एकक स्थानी 5 किंवा 0. 10 च्या कसोटीमध्ये काय? एकक स्थानी 0. आणि 15 च्या कसोटीमध्ये काय? की 3 आणि 5 ने पूर्ण भाग गेला पाहिजे. हे पाठ करून काही होणार नाहीये, पाठ करून मग आठवत नाही. आता हे प्रॅक्टिकली आपण सराव करत राहायचा एखाद्या संख्येचा, आणि याला जाते का त्याला जाते का म्हणून ते करत राहायचं म्हणजे आपल्या पटकन लक्षात येईल. चला प्रश्नाकडे वळूया. हा स्टार आहे. स्टारच्या जागी खालीलपैकी कोणती किंमत घातल्यास, म्हणजे या संख्येमध्ये जो स्टार आहे या स्टारच्या जागी कोणती किंमत घातल्यास 11 या संख्येला पूर्ण भाग जाऊ शकतो? 2006 मध्ये विचारलेला होता, आत्ताच पाहिला. तर हे आहे 56 आणि हे स्टार आहे 8, 9 आणि 1 आहे. तर आपल्याला काय करायचं? समस्थांच्या अंकाची बेरीज करायची आहे. 9 स्टार आणि 5. तर 9 आणि 5 किती झाले? 14 अधिक स्टार झाले. आणि या विषमस्थांच्या अंकाची बेरीज 8 आणि 1 9, 9 आणि 6 15. आता ही बेरीज 15 आली पाहिजे. मग 15 येण्यासाठी 14 मध्ये किती मिळवावं लागेल? 1 मिळवावं लागेल. म्हणजे स्टारची किंमत किती आहे? 1 आहे. आलं का लक्षात? समस्थांच्या अंकाची बेरीज आणि विषमस्थांच्या अंकाची बेरीज याच्यामधील फरक हा 0चा असला पाहिजे 11 ने पूर्ण भाग देण्यासाठी. म्हणून आपण 11 ची कसोटी वापरली. आता लक्षात आलं ना कसोटी कशासाठी घेतात? प्रश्न येतात. आता अशा वेळी याला आता भाग देऊन पाहता येणार का आपल्याला? नाही, त्या कसोटीचा वापर करायचा आहे. बघा इथे परत एक स्टार दिसत आहे की ही या संख्येला 9 ने पूर्ण भाग जात असेल, पूर्ण भाग जातो, तर कोणता अंक असू शकेल? 9 ने भाग जाण्यासाठी काय पाहिजे? बेरीज किती आली पाहिजे? त्यांच्या अंकाची बेरीज 9 आली पाहिजे. तर पहिल्यांदा यांची बेरीज करून पाहू आपण. 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, 9 आणि 4 13, 13. आता 13 म्हणजे 3 आणि 1 4. तर या 13 मध्ये आपण जर 2 मिळवला तर 15 होईल. होणार का? नाही. 3 जर मिळवला तर किती होणार? 16 होणार. म्हणजे 6 आणि 1 7. 5 जर मिळवला तर 18 होणार. 18 म्हणजे 8 आणि 1 9, म्हणजे 5 हे होऊ शकतात. म्हणजे पहा इथे हे 13 आली आहे ना, मग आपल्याला याची परत 9 येण्यासाठी काय करावं लागेल? त्याच्यामध्ये 5 मिळवावं लागेल. म्हणजे इथे जर 5 आले तर हे 18 आली असते. 18 म्हणजे अंतिम बेरीज काय? 8 आणि 1 9. अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये 5 जर टाकला त्या स्टारच्या जागी तर या संख्येला पूर्णपणे भाग जातो. हा 1995 ला पण आलेला होता प्रश्न, आणि याच्यानंतर अशाच पद्धतीचे 2-3 प्रश्न आलेले होते. बघा आता 8, 10 आणि 12 यांनी पूर्ण भाग जाणारी 3 अंकी कमाल संख्या. आता पहा, तुम्हाला मी हे कसोट्या सांगण्यामागचा उद्देश लक्षात आला असेल की कसोटीच्या आधारावरच आहेत. आता तुम्ही यांना किती वेळा भाग देऊन पाहणार आहात? चला आता पाहूया आपण 10चा सुरुवातीला विचार करू की 10चा कोणकोणत्या संख्येला भाग जाईल? याला जाऊ शकते, याला जाऊ शकते, याला जाऊ शकते, याला नाही जाऊ शकत. इसको काट डालो. त्यानंतर 12चा 8चा विचार करू आपण. तर याला जाऊ शकतो का 8चा भाग? 8 1 8 नाही जात. 900ला जाणार का 8चा? 8 1 8 राहिला 1, 8 1 8 परत राहिले 2 नाही जाणार, म्हणजे हे सुद्धा नाही होणार. त्यानंतर हिला पाहूया आपण. हिला 8चा जाऊ शकतो. 8 1 8 8 2 16 म्हणजे 120 येते, म्हणजे 8चा जातो, 10चा जातो, म्हणजे ही आहे याच्यामध्ये. त्यानंतर हिला 12चा जातो का पाहावं लागेल. जाणार. 12 12 8 जाणार, 12चा पण जाते.
पण आपल्याला काय म्हणलंय, कमाल संख्या विचारलाय. कमाल म्हणजे मोठ्यात मोठी, त्यामुळे इलाच जातो, इला पण जाऊ शकतो. पाहूया आपण इला जातो का. इला 10चा जातो, 8चा जाणार का, 8 1 8, 8 2 16, मग राहिले 3, 8 24 नाही जात, 8ला इचा नाही जात, मग जाऊ द्या, 8ला नाही जात ना, मग तिला कापूनच टाकू. ह्याच हीच संख्या आहे 960. या संख्येला 8ने जाते, 10ने जाते, 12ने जाते. तर आपण नॉकआउट पद्धतीने काढत आहोत. नॉकआउट पद्धतीने एक एक कमी केला म्हणजे उरलेला जो उत्तर आहे शेवटचा उत्तर, तर आपल्याला उत्तर मिळणार. म्हणजे काही गोष्टी आपल्या वाचून जातात, आपला वेळ पण वाचतो. ठीक आहे. आता काय म्हणते की एका संख्येमधून तिच्या अंकाची बेरीज वजा केली. एका संख्येमधून तिच्या अंकाची बेरीज वजा केली, त्यातून मिळणाऱ्या संख्येला नेहमी भाग जाऊ शकतो. कोणत्या संख्येचा ते पाहूया आपण. एक कुठली तरी संख्या घ्या. कुठली घेऊ, 3 4 5 2 घेतली. आता या अंकांची बेरीज करा. 3 4 7 7 आणि 5 12, 12 आणि 2 14, 14. तर 14 वजा करा. 12तून 4 गेल्या, 8, 4तून 1 गेला, 3 4 3. आता यांची बेरीज बघा. 4 आणि 3 7, 7 आणि 3 10, 10 आणि 8 18, 18 म्हणजेच 8 आणि 1 9. तर हे वैशिष्ट्य आहे की कोणत्याही संख्येमधून त्या अंकांची बेरीज जर वजा केली तर येणारी जे उत्तर आहे त्या उत्तरांच्या अंकांची बेरीज ही 9च असते. इथे 9 तर किंवा 9च्या पटीमध्ये, 9च्या पटीमध्ये किंवा आपण हे अंतिम बेरीज पाहिली आहे याच्या आधी, तर ती 9 असते. अंतिम बेरीज 9. तर 9ची कसोटी काय म्हणते की त्या अंकांची बेरीज 9 असली पाहिजे 9च्या पटीमध्ये, किंवा अंतिम बेरीज 9 असली पाहिजे. तर ही अंतिम बेरीज 9 येते, त्यामुळे त्या संख्येला कोणत्या संख्येने भाग जाऊ शकतो, 9ने भाग जाऊ शकतो नेहमी. तर अशा पद्धतीने बघा, कोणतंही एक तुम्ही मस्त गेम करू शकता. कुठली एक संख्या घ्या, घेतली. त्यानंतर बघा 4 आणि 3 7, 7 आणि 6 13, 13 आणि 8 किती होतात 21, 21. मग 21 वजा करा. 8 मधून 1 गेला 7, 6 मधून 2 गेले 4, 4 3. आता यांची बेरीज करा. 4 आणि 3 7, 7 आणि 4 11, 11 आणि 7 18, 18 म्हणजेच 8 आणि 1 9. बघा, हे असे करा तुम्ही. कितीही कराल तरी त्याचं जो उत्तर आहे तो 9 किंवा 9च्या पटीमध्ये. आता अंतिम बेरीज आपण पाहिली आहे 9, तर ती 9च येत राहणार नेहमीसाठी. तर हे अशा पद्धतीने आपण कसोट्या पाहिल्या. कोणकोणत्या पाहिल्या, चला एकदा घेऊ आपण. याचा पहिल्यांदा पाहिली 3ची पाहिली आपण. 3ची यासाठी पाहिली की आपल्याला 3 2 आणि 3ची पाहिली. 2ची कसोटी समसंख्या, 3ची कसोटी बेरीज 3 6 9, आणि 2 आणि 3ची कसोटी मिळून 6ची कसोटी, म्हणजे ती समसंख्या असली पाहिजे 6च्या कसोटीसाठी, आणि त्याची बेरीज 3 6 किंवा 9 आली पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढे पाहिली 4ची कसोटी. शेवटचे 2 अंक त्यांना 4ने भाग गेला पाहिजे, किंवा शेवटचे 2 अंक 0 असले पाहिजे. 8ची कसोटी. शेवटचे 3 अंक त्यांना भाग गेला पाहिजे, किंवा शेवटचे 3 अंक 0 असले पाहिजे. 12ची कसोटी. 4 आणि 3 म्हणजे त्यांची बेरीज 3 6 9 आली पाहिजे, किंवा 4ने म्हणजे शेवटच्या 2 संख्येला 4ने भाग गेला पाहिजे. अशा पद्धतीने 12ची कसोटी पाहिली आपण. त्यानंतर 9ची कसोटी पाहिली. अंतिम बेरीज किती पाहिजे, अंकांची अंतिम बेरीज 9 पाहिजे. 18ची कसोटी पाहिली. अंतिम बेरीज 9 पाहिजे आणि ती संख्या सम पाहिजे. त्यानंतर 11ची कसोटी पाहिली. समस्थानावरील अंकांची बेरीज आणि विषम स्थानावरील अंकांची बेरीज याच्यामधील फरक कितीचा पाहिजे, 0 किंवा 11च्या पटीमध्ये पाहिजे. 11ची कसोटी पाहिली. त्यानंतर 5ची कसोटी पाहिली आपण. एकक स्थानी 0 किंवा 5 पाहिजे, आणि 10ची कसोटी एकक स्थानी 0 पाहिजे. 15ची कसोटी काय म्हणते, 3ची कसोटी आणि 5ची कसोटी. 3ची कसोटी म्हणजे त्यांची बेरीज किती आली पाहिजे, अंकाची बेरीज 3 6 किंवा 9, आणि एकक स्थानी 5 किंवा 0 आला पाहिजे. अशा पद्धतीने आपण 5ची कसोटी पाहिली. त्यानंतर प्रश्न पाहिले त्यानुसार. तर ह्या कसोट्यांचा पुरेपूर सराव करा, वापर करा, म्हणजे तुम्हाला
पेपरमध्ये असं आठवावं लागणार नाही, कारण पाठ करून काही होत नाही, समजणे आवश्यक आहे. आणि तुम्हाला हे विचारतही नाही असं काही रिकाम्या जागा भरा असं विचारता का यांनी हे करतो म्हणून, तुम्हाला समजणे आहे आणि त्यानुसार असे प्रश्न सोडवणे आहे. त्यामुळे पाठांतर करण्यापेक्षा समजून घेण्यावर भर द्या, प्रॅक्टिस करा आणि यशस्वी व्हा. धन्यवाद.